11th ॲडमिशन 2025-26ची मेरिट लिस्ट लागलेली आहे। मेरिट लिस्टमध्ये काय चेक करायचं या संदर्भात आपण अपडेट दिलेली होती, परंतु यामध्ये विद्यार्थ्यांकडून एवढ्या मोठ्या चुका होत आहे की विद्यार्थी पहिल्या राऊंडमध्ये आता डायरेक्ट रिजेक्ट करण्यात येणार आहे। तरी या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। तरी तुम्ही जर ती चूक केली नसेल तर एकदा व्हिडिओ बघा, कारण जर तुम्ही विड्रॉ ॲप्लिकेशनला जर क्लिक केलं तर तुम्ही या राऊंडमध्ये बाद केले जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण अपडेट चेक करा आणि त्यानंतर मेरिट लिस्टमध्ये कोणकोणत्या अपडेट चेक करणं गरजेचं आहे, कारण तुम्ही आता मेरिट लिस्टमध्ये झालेल्या चुका दुरुस्ती करू शकता। त्यासाठी ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहे। संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। या अगोदर आपण संपूर्ण अपडेट दिलेल्या होत्या आणि यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट्स आलेले आहेत, तर आपण त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। तर प्रोविजनल लिस्ट लागलेली आहे। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये त्रुटी आहे ते विद्यार्थी ग्रीव्हन्स करू शकतात। सर्वप्रथम तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे, ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार आणि लॉग इन ऑप्शन उपलब्ध केलेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांचे लॉग इन सुद्धा होत आहे। तर बघू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सेल्फ व्हेरीफाईड होता, त्यानंतर कॅप ॲप्लिकेशन फॉर्म कंप्लीट अँड लॉक आहे। त्यानंतर तुम्ही जर इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा, मॅनेजमेंट कोटा भरलेला असेल तर इथे सुद्धा तुम्हाला कंप्लीट अँड लॉक, कंप्लीट अँड लॉक आणि कंप्लीट अँड लॉक असेल। जर तुम्ही भरला नसेल तर नॉट इलिजिबलचा ऑप्शन तुम्हाला दिसेल। तर या विद्यार्थ्याला सेल्फ व्हेरीफाईड आणि एकच कॅप राऊंड भरलेला आहे, त्यामुळे दोन्ही ऑप्शन त्यांचे ओके आहे, दोन्ही फॉर्म बरोबर भरलेले आहे, कोणतीही या फॉर्ममध्ये अडचण नाही आहे। यामध्ये आता बघू शकता तुम्हाला वेळ देण्यात आलेला होता, कॅप राऊंडचा फॉर्म तुम्ही भरू शकता। त्यानंतर एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे विड्रॉ ॲप्लिकेशन। विड्रॉ ॲप्लिकेशन करू नका, हात जोडून तुम्हाला सांगतो। विड्रॉ ॲप्लिकेशन करणं म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म स्वतःवरून कॅन्सल करत आहे, त्यामुळे विड्रॉ ॲप्लिकेशनला कोणीही टच करणार नाही। जर तुम्हाला वाटत आहे की तुमच्या फॉर्ममध्ये चूक झालेली आहे त्यासाठी वेगळे ऑप्शन दिलेले आहे, ते ऑप्शन सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर बघू शकता इथून तुम्ही तुमची प्रोविजनल लिस्ट सुद्धा बघू शकता, ॲप्लिकेशन फॉर्म चेक करू शकता, कॅप राऊंडमध्ये भरलेला फॉर्म चेक करू शकता, कोटा अंतर्गत भरलेला फॉर्म सुद्धा चेक करू शकता। यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। फक्त एकच आहे की विड्रॉ ॲप्लिकेशन कोणीही क्लिक करायचं नाही। मी परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांनी केलेले आहे, त्यांनी कमेंट्स केलेले आहे की सर आम्ही विड्रॉ ॲप्लिकेशन केलेलं आहे, आता काय करू? काहीच करायचं नाही। आता तुम्ही या राऊंडमध्ये इलिजिबल नाही आहे, पुढच्या राऊंडला परत फॉर्म भरा, दुसरं ऑप्शन नाही आहे। किंवा तुम्ही जवळच्या कॉलेजला व्हिजिट करा, त्यांच्याकडून जर कोणती माहिती तुम्हाला मिळत असेल त्या प्रकारे तुम्ही यामध्ये अपडेट करू शकता। परंतु विड्रॉ ॲप्लिकेशन करू नका कोणीच, कारण विड्रॉ ॲप्लिकेशनचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमचा अर्ज मागे घेताय, परंतु आपल्याला आपला अर्ज मागे घ्यायचा नाही आहे। अशा प्रकारे संपूर्ण चेक करा। त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्टचं ऑप्शन दिलेलं आहे, इथून तुम्ही तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट चेक करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली असणार। तर बघू शकता यामध्ये तुम्ही प्रोविजनल मेरिट लिस्ट बघू शकता। प्रोविजनल मेरिट नंबर बघा, इथे तुमची कास्ट वाईज जो मेरिट नंबर आहे बघा, यामध्ये दिसेल तुम्हाला। जेंडर बघा, त्यानंतर तुमची कास्ट बघा, इथे कास्ट चेक करणं अतिशय गरजेचं आहे। त्यानंतर यामध्ये तुम्हाला तुमची जन्मतारीख बाकी सुद्धा संपूर्ण अपडेट दिलेले आहे। स्ट्रीम सुद्धा बघू शकता तुम्ही, इथे तुम्हाला सायन्स घेण्यात आलेला आहे, म्हणजे तुम्ही सायन्स घेतलेला आहे, मायनॉरिटी कोटा आहे किंवा नाही आहे या संदर्भात या स्क्रीनवर दिलेल्या संपूर्ण अपडेट चेक करा। जर तुम्हाला कुठेही असं वाटत आहे की आपली कास्ट चुकलेली आहे, आपलं जन्मतारीख चुकलेली आहे, आपलं नाव चुकलेलं आहे, आपले मार्क्स चुकलेले आहे, या संदर्भात जर तुम्हाला कुठे अडचण असेल तर आपण दुरुस्तीसाठी अप्लाय करू शकतो, ते म्हणजे ग्रीव्हन्स। तर ग्रीव्हन्स सुद्धा तुम्ही टाकू शकता। अशा प्रकारे संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना चेक करून घेणं अतिशय गरजेचं आहे। यामध्ये इम्पॉर्टंट जेवढेही पार्ट दिलेला आहे हा संपूर्ण पार्ट जो आहे तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे संपूर्ण माहिती चेक करा। फक्त एकच आहे की विड्रॉ ॲप्लिकेशन करू नका। त्यानंतर बघू शकता तुम्ही मिससेलेनियसचं तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, त्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। ऑप्शनला क्लिक केल्यानंतर बघू शकता ग्रीव्हन्सचं ऑप्शन दिलेलं आहे, ग्रीव्हन्सच्या ऑप्शनला क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला ॲड ग्रीव्हन्सचं ऑप्शन दिलेलं आहे, इथून ॲड करा। इथून तुम्ही तुमचा एरिया चूज करा विदिन महाराष्ट्र, जे तुमचं आपण या अगोदर सांगितलेलं होतं। जे विद्यार्थी आउटसाईडचं ऑप्शन चूज करू शकतात। जिल्हा, रिजन, त्यानंतर तुमचा तालुका जिल्हा चूज करा। ग्रीव्हन्स टाईपमध्ये बघा काय काय ऑप्शन आहे, टेक्निकल क्वेरी आहे, मेरिट लिस्ट क्वेरी आहे, ॲडिशनल, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, अदर, यामधून कोणती क्वेरी आहे तुम्ही सांगू शकता। तर विद्यार्थ्याला जर मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मेरिट लिस्ट क्वेरी करा, यामध्ये तुम्ही संपूर्ण माहिती लिहू शकता। जोही तुम्हाला प्रॉब्लेम आहे, तुमची कास्ट चेंज आहे सांगा,
तुम्हाला डेट ऑफ बर्थ चुकलेले आहे सांगा, तुमचं नेम चुकलेलं आहे सांगा, करेक्ट नेम काय आहे हे सांगा. त्याबद्दलचा इथे एक PDF म्हणजे PDF म्हणा किंवा इमेजमध्ये तुम्ही एक फाईल अपलोड करू शकता प्रूफ म्हणून की काय चुकलेलं आहे आणि काय बरोबर आहे. या प्रकारे अपलोड करा, सबमिटला क्लिक करा. तुमची जो ग्रीव्हियन्स हा सबमिट होऊन जाणार. सबमिट झाल्यानंतर तुमच्या ग्रीव्हियन्सवर विचार करण्यात येणार आणि ती माहिती तुमची दुरुस्ती केली जाणार. किंवा कोणी जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही ओपन चूज केलेलं असेल, आता तुमच्याकडे कास्ट आली असेल तर त्यामध्ये नमूद करून सांगा की माझी कास्ट मी हे टाकली होती परंतु माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे OBCचं XYZ एक्झाम्पल म्हणून, तर माझ्याकडे आलेली आहे, तर मी ती अपलोड करतोय आणि ती PDF म्हणून अपलोड करा आणि इथे तुम्हाला जे सांगायचं ते माहिती तुम्ही इथे नमूद करा. अशा प्रकारे तुम्ही तुमचा ग्रीव्हियन्स अपलोड करू शकता. ग्रीव्हियन्स टाका, त्यावरती दुरुस्ती होईल आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून पडेल की आपला ग्रीव्हियन्स जो टाकला होता तो चेंज होऊन आलेला आहे आणि यामध्ये तुमचा मेरिट नंबर सुद्धा चेंज होणार. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करणं आहे. दुरुस्ती असेल तर दुरुस्ती सुद्धा करू शकता. तर लवकरात लवकर आपल्या ग्रीव्हियन्स असेल तर टाका. आणि जर कोणत्या विद्यार्थ्याला कुठे कोणतीही अडचण नसेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे. फक्त चेक करून घ्या सर्व ओके आहे का आणि लॉग आउट करून ठेवून द्या. काही करायची गरज नाही आपल्याला, फक्त चेक करून घ्यायचा आहे कास्ट वगैरे संपूर्ण माहिती ओके आहे का. कारण जो टाइम टेबल देण्यात आलेला आहे तो टाइम टेबल मध्ये जो डेट आहे ह्या चेंज आहेत. कारण हा टाइम टेबल वेळेवर डेट चेंज केला आहे, एक्सटेंड करून दिला, त्याच्यामुळे यामध्ये बदल करण्यात आलेला नाही आहे. परंतु नवीन टाइम टेबल लवकरच उपलब्ध होईल. तर यामध्ये बघू शकता की आपल्याला 7 तारीख आणि 8 तारीख हे 2 दिवस ग्रीव्हियन्ससाठी द्यायला पाहिजे. तर 2 दिवस देऊ शकतात कारण आजपासून ग्रीव्हियन्स सुरू झालेला आहे. तर उद्यापर्यंत सुद्धा राहू शकते, परंतु पूर्ण अपडेट दिलेलं नाही आहे. कारण साईडवर फक्त एवढंच दिलेलं आहे की जे अनाउन्समेंटमध्ये की ग्रीव्हियन्स सुरू झालेला आहे. तुम्ही काही प्रॉब्लेम असेल मेरिट लिस्टमध्ये तर तुम्ही अपडेट करू शकता. बाकी कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही आहे. तर यामध्ये अंदाजे तुमचा जे कॉलेज कधी मिळणार तर 10 तारीख किंवा 11 तारखेला तुम्हाला कॉलेज मिळू शकते आणि त्या अगोदर तुमची फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे. अशाबद्दलची हा अपडेट आहे. कोणाला कुठेही अडचण असेल कमेंट्स करा. हा व्हिडिओ आपण सकाळी बनवणार होतो परंतु काही इमर्जन्सी काम आल्यामुळे आपण व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्यामुळे हा व्हिडिओ आता बनवण्यात येत आहे. तरी कोणत्या विद्यार्थ्याला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. अजून एकदा सांगतो, मेरिट लिस्टमध्ये तुम्ही तुमचं बोर्ड, तुमची कास्ट, तुमची जन्मतारीख, तुमचे पर्सेंटेज, तुमचा स्ट्रीम, त्यानंतर तुम्ही घेतलेले रिझर्वेशन, तुमचे नाव, तुमचे मार्क्स चेक करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण यावरती भरपूर साऱ्या ज्या रिझर्वेशन आहे हे अपडेट राहणार आहे. तुम्हाला जागा जी मिळाली पाहिजे, कॉलेज मिळणं सुद्धा तुम्हाला यावरती संपूर्ण डिपेंड असणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती चेक करा. कुठे कोणती अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा किंवा जवळच्या जेही तुम्हाला कॉलेज असेल 11साठी त्या कॉलेजला व्हिजिट करा. तिथे तुम्हाला जेही सर असेल ते तुम्हाला मदत करू शकतात. 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल ही एक खूप जास्त इम्पॉर्टंट अपडेट होती. यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे.